ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. राधे राधे. नमस्कार यूट्यूब फॅमिली. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. कसे आहात मग सगळे? मजेतच असाल ना मग? आपले व्हिडिओज पाहताय ना? मी आज तुमच्यासाठी उत्पत्ती एकादशी व्रत महत्त्व व या दिवशी काय करावे व एकादश कशी करावी, या दिवशी काय करावे, काय करू नये व विशेष उपाय हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी व्हिडिओ पूर्ण पहा व व्हिडिओला लाईक व आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. उत्पत्ती एकादशी व्रत हे कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला हे व्रत केले जाते. शास्त्रात एकादशी मातेला भगवान विष्णूंचेच रूप मानले जाते आहे. एकादशी तिथीला भगवान विष्णूंची ही पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात. ही एकादशी चातुर्मासानंतर येणारी पहिली एकादशी आहे. भगवान विष्णू यावेळी जागृत अवस्थेत सृष्टीची जबाबदारी घेतात. पौराणिक कथेनुसार हा दिवस देवी एकादशीच्या उत्पत्तीशी जोडला आहे. भगवान श्रीकृष्णांचे परम मित्र सुदामाने स्वतः उत्पत्ती एकादशीचे व्रत केले होते. या व्रताच्या महिमामुळे त्यांना राज्यासह पुत्ररत्न प्राप्त झाले. या व्रताचे महत्त्व सर्व प्रमुख एकादशींपैकी सर्वात महत्त्वाचे मानले जाते. आता आपण उत्पत्ती एकादशीची तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजाविधी पाहूयात. उत्पत्ती एकादशी ही कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला साजरी केली जाते. यंदा उत्पत्ती एकादशी तिथी ही 25 नोव्हेंबरला मध्यरात्री 1:01 सुरू होऊन 26 नोव्हेंबरला उत्पत्ती एकादशी साजरी केली जाईल. 27 नोव्हेंबरला पहाटे 3:47 उत्पत्ती एकादशी तिथी समाप्त होते. उत्पत्ती एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करून नित्यक्रम करून स्वच्छ कपडे घालावेत व सूर्याला अर्घ्य द्यावे. नंतर मंदिराची स्वच्छता करावी. त्यानंतर दिवा लावून भगवान विष्णूंच्या मूर्तीला अभिषेक घालावा व त्यांना चंदन तिलक करावा व फुले वाहावीत. त्यानंतर त्यांना सुपारी, नारळ, फळे, लवंगा, पंचामृत, मिठाई अर्पण करावी. त्यानंतर भगवान विष्णूंची आरतीही करावी. भगवान विष्णूंना या दिवशी तुळशी अर्पण करावी. या दिवशी भगवान विष्णूंची उपासना केल्याने विशेष फल प्राप्त होते. भगवान विष्णूंच्या पूजेसाठी नैवेद्य अर्पण करताना तुळशीच्या पानांचा समावेश करावा. आता आपण महत्त्व जाणून घेऊयात. पुराणात उत्पत्ती एकादशीचे महत्त्व विशेष मान्यता आली आहे. मान्यतेनुसार देवी एकादशीला या दिवशी भगवान विष्णूंच्या अंशातून जन्म झाला होता असे पौराणिक कथेत सांगण्यात आले आहे की एकदा भगवान विष्णू योग निद्रामध्ये होते तेव्हा मूर नावाचा राक्षस त्यांच्यावर हल्ला करणार होता. तेव्हा भगवान विष्णूंच्या शरीरातून एक देवी जन्म झाला व तिने त्या युद्धात मूर नावाच्या राक्षसाचा वध केला. यावर प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी देवीला एकादशी असे नाव दिले आणि वरदानही दिले की जे देवी एकादशीची पूजा व्रत करतील त्यांना सुख आणि सौभाग्य प्राप्त होईल. तेव्हापासून एकादशीचे व्रत पाळले जाते म्हणजेच केले जाते. देवी एकादशी सोबत भगवान विष्णूंचीही पूजा केली जाते. या दिवशी काय करावे? तरी या दिवशी भगवान विष्णूंसमोर तुपाचा दिवा लावावा व त्यांना फळे अर्पण करावीत तसेच फुलेही अर्पण करावीत व ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. तसेच या दिवशी तुळशीच्या रोपाला पाणी घालावे व दिवाही लावावा व तुळशीला फुले, फळे, मिठाई ही अर्पण करावी. तसेच या दिवशी गरजू लोकांना अन्न, कपडे आणि पैसे दान करावेत. त्यामुळे कुटुंबात सुख समृद्धी नांदते. तरी या दिवशी काय करू नये ते आपण पाहूयात. या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत. त्यामुळे विष्णूंची पूजेसाठी एकादशीच्या आदल्या दिवशीच तुळशीची पाने तोडून ठेवावीत. या दिवशी केस व नखे कापू नयेत. रागावर नियंत्रण ठेवावे. तसेच या दिवशी मांस, मदिरा व तामसिक पदार्थ खाऊ नयेत. तरी आता आपण उपाय पाहूयात. या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा अर्चना करून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप मंत्र करावा व भगवान विष्णूंना तुळशीची माळ अर्पण करावी. याने आपल्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट व आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी येईल. राधे राधे.